तर माझं मी 15 सेकंड मध्ये पूर्ण करतो. मगाशी अरुण सावंतांनी एक उल्लेख केला होता की मुंबईकर विकासाचा उपभोग घेतायत. मला पटकन तोंडपाठ 5 कामं विकासाची सांगावी आणि सांगावं ह्या गोष्टींचा उपभोग घेतला. पटकन लाईव्ह व्हिडिओ पटकन सांगावं कुठल्या गोष्टींचा उपभोग घेतला. अनिशजी, अरुण सावंतांनी पटकन सांगावं कुठल्या गोष्टींचा. ऐका अनिशजी, ऐका. आता या मुंबईमध्ये आपण जे गेले 10-1 दिवस जे मोठा ढोल पिटतात तुमचे युवराज की आम्ही केलं, परंतु सत्य काय हे जनतेला माहिती. जो कोस्टल रोडवरून जे तुम्ही रोज जात असताना, हा कोस्टल रोडचं तुम्ही साधं परमिशन सुद्धा आणू शकले नव्हता आणि म्हणे की आम्ही केलं. तो आम्ही केलेला आहे आणि तो मुंबईकर आज उपभोगत आहेत. MTHL आम्ही केलेलं आहे, तो आज मुंबईकर उपभोगत आहेत. या मुंबईमध्ये रेल्वेचे जाळं आम्ही पसरले, ते उपभोगतात. या मुंबईमध्ये तुम्ही जे काही अडथळे आणले होते मेट्रोसाठी, ते सगळ्या मेट्रो आम्ही करून दाखवल्या गेल्या 5 वर्षात. आणि तुम्ही काय प्रश्न विचारता मला? प्रश्न विचारताना थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला. ठीक आहे, आपण मुद्द्यापासून भरकटायला नको, आपण मुद्द्यावर येऊया. आणि या निमित्तानं जो चर्चेचा मुद्दा आहे तो लक्षात घ्यायला हवा. दाखवले म्हणजे तुम्ही केलं असं होत नाही. तुम्ही नुसता नारळ फोडला आणि गायब झालात. मुंबई महानगरपालिकेने बनवलेला कोस्टल रोड आहे हा, तुमच्या राज्य शासनाने बनवलेला नाहीये. हा मुंबई महानगरपालिकेने बनवलाय. अनिशजी, जाऊन आधी माहिती घ्या आणि मग जनतेसमोर येऊन बोला. तुम्ही खोट्या तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेला जे काही भूलथापा दिल्या ना, आज जनतेने उत्तर दिलंय तुम्हाला. अनिशजी, जनतेने तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला योग्य उत्तर दिलंय, तरी सुद्धा तुम्ही तुमची बाजू खोटी मांडतात. अरुण सावंत, थोडा अभ्यास करा. थोडा अभ्यास तुमचा कमी पडतो अरुण सावंत. जरा मुंबई महानगरपालिकेने फार मोठा आहे आणि तुमच्या युवराजांचं तर त्याच्याही पेक्षा मोठा आहे. आणि म्हणूनच आज तुमच्या युवराजांना तोंड बाहेर दाखवू नये अशी परिस्थिती करून टाकली. आणि तुम्ही कसल्या गोष्टी सांगता अभ्यासाच्या आम्हाला? मुंबईकरांना हे तुम्ही सांगताय. तुम्ही स्वतः ऑक्सिजन दिला नाही तुमच्या केंद्राने. आम्हाला कोरोनामध्ये ऑक्सिजन दिला नाही, आम्हाला आयसीयू मशीन दिलं नाही, आमच्या हक्काचा GST दिला नाही, आम्हाला वॅक्सिन दिलं नाही. म्हणून तुम्ही सांगता आम्हाला कोरोना तुम्ही आठवण लावू नका. चोर म्हणून अख्ख्या मुंबईमध्ये खिचडी चोर तुम्ही बोलणं बरं वाटत नाही. आम्हाला सांगता आपला चर्चेचा मुद्दा हा एक्झिट पोलच्या अनुषंगाने आलेल्या अंदाजित निकालांचा आहे. आणि त्या अनुषंगाने जे महापोल जय महाराष्ट्रचे आम्ही दाखवले त्याच्या अनुषंगाने चर्चा पुढे आपण नेत होतो. मला पटकन आता पुढे